अरे याचा बॅक कॅमेरा कसा ओपन होतच नाही. बॅक कॅमेरा ऑन करता येत नाही, चालली ब्लॉगिंग करायसाठी. आणि हा पण आलाय माझ्या सोबत. हा माझं पण ब्लॉग एडिट करत आहे. तर फ्रेंड्स, आता सकाळ सकाळ निघालो फिरण्यासाठी. आज सोबत आहे माझी स्मॉल सिस्टर. समोर पाहू शकता तुम्ही पहाडाचा व्ह्यू. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आमच्या जवळच पहाड आहे. तर फ्रेंड्स, हा पहाड जवळच पडते आम्हाला. नक्की मी एक दिवस ब्लॉग बनवणार याच्यावर. फ्रेंड्स, पाहू शकता सकाळ सकाळी कुठं आलो, मंदिराकडे. तसं कालच ब्लॉग बनवलं होतं मी गजानन महाराजच्या मंदिराचा गुरुवार असल्यामुळे. पण आता मी सकाळी आलो मॉर्निंग वॉकसाठी माझ्या बहीणसोबत. तर आता जाऊ. इथं मागे गेलो होतो ना आपण, तिथे व्हिडिओ अपलोड करायला एक वेळा. ती व्लॉग बनवता काय म्हणून. तर फ्रेंड्स, सकाळ सकाळी आलो फिरण्यासाठी इथे या ठिकाणी. जसं की तुम्हाला माहिती आहे, मागे पण आलो होतो एक वेळा ब्लॉग अपलोड करायसाठी, कारण त्या दिवशी रेंज होती. आता त्यासोबत आलो बैल तिकडे. तर तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू किती छान दिसत आहे. अरे याचा बॅक कॅमेरा कसा ओपन होतच नाही. बॅक कॅमेरा ऑन करता येत नाही, चालली ब्लॉगिंग करायसाठी. गजानन महाराजचं मंदिर किती छान दिसत आहे. तर आम्ही आता गजानन महाराजच्या मंदिराच्या बॅक साईडला आलाय. आणि हा पण आलाय माझ्या सोबत. हा माझं पण ब्लॉग एडिट करत आहे. तर फ्रेंड्स, हे या ठिकाणचं तुम्हाला गेट दिसत आहे. इथून पण नेता येते आतमध्ये. त्याच्या पलीकडे सहकार शाळा. जर तुम्ही तिथून येत असाल तर तिथून पण येऊ शकता. जे जळगाव जमोचे त्यांना माहिती आहे हा रोड. आज मस्त हवा सुटत आहे. कसं वाटत आहे? एकदम भारी, एकदम फ्रेश हवा सुटत आहे फ्रेंड्स. मी एक्सप्रेस नाही करू शकत व्हिडिओमध्ये. मागे पण आलो होतो, पण तेव्हा नेचर व्यवस्थित नव्हतं. हवा वगैरे काही वेळी व्यवस्थित नव्हती आणि पूर्ण क्लाउड्स होते. तर आता वातावरण एकदम फ्रेश आहे बिलकुल. सिनेमॅटिक असते ते, सिस्टमॅटिक नसते. त्या झाडाखाली बसू. कारण समोर त्या एंट्रन्स गेटमधून जावं लागते. ते जे एंट्रन्स गेट दिसून राहिलं ना, तिथून जायचं अंदर. काय नाही, नंतर तिथे झाडाखाली सावली आहे, तिथं बसू. पहा फ्रेंड्स, ब्लॉग बनवण्यासाठी आपल्याला थोडंफार पाहाचा वापर करायला लागते. आणि हे म्हणते तिथं गेटवर आलो आणि तिथंच म्हणते चाल परत. जर ब्लॉग बनवायचा असला ना, थोडं फिरायला लागते, थोडं दाखवावं लागतं बरोबर. तर ऑडियन्स मजा नाही त्याच्यासोबत. वी मस्ट हॅव टू डू समथिंग सॅक्रिफायसेस टू अचीव्ह सम सक्सेस. जीवनात जर काही सक्सेस पाहिजे असेल तर सॅक्रिफाईस करावंच लागते. या ठिकाणी सावली वगैरे. तर आता बसू थोडा वेळ. तर फ्रेंड्स, सध्या इथे झाडाखाली बसून आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, या ठिकाणी सावली वगैरे आहे. तुम्हाला मी माउंटेन्सचा व्ह्यू दाखवतो आज परत. माझी तर खूप इच्छा होती इथे जायसाठी. या झाडाच्या मागे जे माउंटेन दिसत आहे तिथं जवळच आहे, पण बाईक नसल्यामुळे तेवढ्या दूर जाऊ शकत नाही. पण एक दिवस नक्की जाणार. चालशील काय? मी ब्लॉग बनवत होतो फ्रेंड्स, आणि इकडे ब्लॉगिंग चालू झाली. बॅक कॅमेरा ऑन करताना चालली ब्लॉगिंग करायसाठी. मला तर विचार कसं करणार. तर तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू किती छान दिसत आहे. अरे याचा बॅक कॅमेरा कसा ओपन होतच नाही. गजानन महाराजचं मंदिर किती छान दिसत आहे. तर आम्ही आता गजानन महाराजच्या मंदिराच्या बॅक साईडला आलाय. आणि हा पण आलाय माझ्या सोबत. हा माझं पण ब्लॉग एडिट करत आहे. ब्लॉग एडिट नाही, ब्लॉग बनवत आहे. 8:15 वाजता निघू. 8:02 झाले. 8:02 झाले तर ब्लॉग आला ना आपला. तर फ्रेंड्स, 8:02 झालेला आहे. आज आपला ब्लॉग लवकर अपलोड झाला, कारण जसं तुम्हाला माहिती आहे मी 7:30लाच अपलोडिंगला लावतो. पण आज काय झालं, आज बाहेर आल्यामुळे रेंज जास्त चांगली मिळाली. इथंच ब्लॉग अपलोड झालेला आहे. तर ब्लॉग आलेला असेल, पाहू शकता तुम्ही. थोडा 5 मिनिट आधीच आलेला आहे आज. तर एन्जॉय करा. कारण जो आजचा ब्लॉग मी टाकलेला आहे, त्या ब्लॉगमध्ये काल आम्ही गजानन महाराजच्या मंदिरात गेलो होतो. तर आई पप्पाला प्रसाद वाढायचा चान्स मिळाला. पण आई पप्पा आल्याबरोबर तिथं जे प्रसाद वाढणारे होते, त्यांनी आई बाबाला म्हटलं की बा तुम्ही प्रसाद वाटा. तर मला खूप चांगलं वाटलं फ्रेंड्स. तर ही फिलिंग जी आहे एका मुलासाठी बेस्ट असते. जर त्यांच्या पॅरेंट्सला कुठं रिस्पेक्ट भेटत असेल तर काय ठेवावं लागते? संयम ठेवा लागते. संयम जर ठेवला तर कोणतीही गोष्ट भेटू शकते. हो काय, पण लोकांनी सपोर्टही करायला पाहिजे ना. करतात. सबस्क्रायबर सांगा आपले किती आहे या व्हिडिओमध्ये.
तर फ्रेंड्स 24 सबस्क्रायबर झालेले आहेत. आणखी आता सबस्क्रायबर थोडं कमी वाढत आहे. 23-24पर्यंत वाढले, पण आता थोडा रेट कमी झाला. पण हिंमत नाही हारायची, ब्लॉग अपलोड करत राहायचे. इफ पॉसिबल तर होणार, इफ नॉट पॉसिबल तर नाही होणार. डोंट थिंक अबाउट द रिझल्ट, ओनली वर्क ऑन युअर प्रोसेस. रिझल्ट इज नॉट इन अवर हँड. ओनली गिविंग 100% टू अवर वर्क डेडिकेटेडली, दॅट ओनली थिंग वी कॅन डू. आज जास्तच इंग्लिश झाली आहे. तर कधी इंग्लिश पण बोलत नाही, आज ट्राय केला. तर ब्लॉगिंगमुळे थोडीफार इंग्लिश पण इम्प्रूव्ह होत आहे. तर हा फायदा आहे ब्लॉगिंगचा. जर तुम्ही पण घरी बसून ब्लॉग पाहत असाल तर थोडं तुम्ही पण ब्लॉग बनवा. इंग्लिशमध्ये बनवा, मराठीमध्ये बनवा, हिंदीमध्ये बनवा. आता मी मराठीमध्ये का बरं बनवत आहे, कारण ही माझी मदर लँग्वेज आहे. मला मराठी आवडते म्हणून मी मराठीमध्ये बनवतो, दॅट्स वाय. बट इन बिटवीन दिस ब्लॉग आय एम युझिंग इंग्लिश सेंटेन्सेस. मी इंग्लिश का बरं वापरत आहे मधामधात ब्लॉगमध्ये, तर जे काही लहान मुलं वगैरे माझे ब्लॉग पाहत असतील तर ते पण थोडी इंग्लिश शिकणार या सेंटेन्स थ्रू. कारण ब्लॉग जे आहे ते लहान मुलं जास्त पाहतात. पण जे लहान मुलं जे आहे, जे ब्लॉग पाहतात, ज्यांना इंटरेस्ट आहे, ते जसे सौरव जोशी सरांचे पाहतात. जर माझे पाहिले किंवा आणखी कोणाचे पाहिले, इंग्लिश जर आपण त्याच्यामध्ये यूज केलं तर त्यांचा इफेक्ट मुलांवर चांगला होणार. त्यांना इंग्लिशचे सेंटेन्सेस लवकर माहीत पडणार, ते पण कमी एजमध्ये. दॅट्स वाय आय एम युझिंग दिस लँग्वेज इंग्लिश इन बिटवीन द मराठी सेंटेन्सेस. तर फ्रेंड्स, आम्ही आलो इथं बसासाठी, फिरायसाठी, आणि या ठिकाणी घर बांधून राहिले, काढायचं घर. बांध बाई, घर बांध, चांगलं आहे. तिला म्हटलं फ्रेंड्स मी थोडाफार ब्लॉग बनवू लाग, थोडंफार बोलू लाग, पण ती बोलतच नाही आहे. ते असे रिकामे कामं करत राहते. थोडंफार बोललं पाहिजे फ्रेंड्स, कारण आता आपली जी जनरेशन आहे, इफ कोणाला फ्युचरमध्ये जॉब्स करायचं असेल, कोणाला, कारण कोणती पण फील्ड पकडा तुम्ही, मेडिकल पकडा, टेक्नॉलॉजी पकडा, सायन्स पकडा, कोणती पण फील्ड जरी पकडली, ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री, फिशरी, फार्मसी, जे कोणते फील्ड असतील त्या सगळ्या फील्डमध्ये कम्युनिकेशन स्किल हा जो क्रायटेरिया आहे किंवा हे जे गोष्ट आहे हे लागते. कोणती पण फील्ड असू ती. तर कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायसाठी आता मी ब्लॉगिंग कशामुळे चालू केलं, कारण कम्युनिकेशन पण इम्प्रूव्ह होते आणि इफ पॉसिबल लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पण पोहोचतात आणि बेनिफिट होत असेल तर होऊ शकते ना इन फ्युचर. म्हणून मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे, जेणेकरून कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होणार, इंग्लिश स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह होणार. तर फ्रेंड्स, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, हा Realme C65 हिचा मोबाईल, हा माझ्या बहिणीचा. तर याच्यामध्ये एक टाईमलॅपचं फीचर खूप खतरनाक आहे, तुम्हाला दाखवतो मी टाईमलॅप्स. तर आता इथं जे नेचर दिसू राहिलं तुम्हाला, झाडं वगैरे, आता क्लाउड समोर जात नाही आहे. नाही तर क्लाउड जर मुव्हिंग क्लाउड्स जे आहे ना, त्याला टाईमलॅप्स एकदम बढिया निघते, कारण आता क्लाउड्सचं मूव्ह होत नाही आहे. हे पाया ठिकाणी क्लाउड्स एकदम स्टेशनरी पोझिशनला आहे. तर मी तुम्हाला हे जे झाडं आहे, या झाडांचं तुम्हाला मी टाईमलॅप्स दाखवतो. तर फ्रेंड, माझी खूप इच्छा आहे इथं पहाडावरती जायसाठी, माउंटेनवर जायसाठी, पण काय माहीत कधी पूर्ण होणार. आपल्याकडे बाईक नाही, काही नाही. जसे तुम्ही सौरव जोशी जे पाहता उत्तराखंडमधले, त्याच टाईपचे व्ह्यूज आहेत इकडचे, कारण पहाड एकदम लागूनच आहे आमच्या घराला म्हणजे गावाला इथं. निघायचं काय एवढं लवकर? फ्रेंड्स, तुम्हाला दत्ता MH28 माहीत असेल, MH28 दत्ता. तर तो जो दादा आहे तो पूर्ण म्हणजे महाराष्ट्र फिरलेला आहे, महाराष्ट्र फिरत राहते तो. आता काल की परवा तिथं बरामपूरला गेला होता विथ सायकल, नॉट एनी रिसोर्सेस, फक्त सायकलच्या हेल्पनुसार तो फिरत राहते. तर माझी इच्छा होती त्यांना भेटायची काल, पण ते काल दिसले नाही. काल परवा 1-2 दिवसात त्यांनी टाकलं होतं लोकेशन की मी इथं बरामपूर रोडने जाणार आहे. तर बरेच जळगावमध्ये लोक भेटले त्यांना, पण मी भेटू शकलो नाही. फ्रेंड्स, त्या ठिकाणी मुलं क्रिकेट वगैरे खेळत आहे. रोज सकाळी इथं मुलं क्रिकेट वगैरे नाहीत, काही नाही खेळत राहतात. तर चांगली गोष्ट आहे, सकाळी खेळले पाहिजे. ओय थांब ना, येऊ राहिलो मी. तर आता इथून जाते आम्ही, फिरणं वगैरे झालेलं आहे आमचं. सकाळची मॉर्निंग बेस्ट असते बिलकुल. तुम्ही पण तुमच्या इथे फिरत असाल कुठं तर फिरत जा, जर एरिया वगैरे असेल तर चांगला. तर फ्रेंड्स, या ठिकाणी फिरत होतं, आम्हाला एक गोष्ट दिसली, हे पाहू शकता तुम्ही. ते काय मलाही माहिती नाही आहे, तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. फ्रेंड्स, या ठिकाणी तोडत आता पिंपळाची पानं, किती बस होतात का तेवढे?
आता याचं एक गोष्ट बनवणार आहे ती तुम्हाला सांगू काय बनवणार आहे. ब्लॉगमध्ये दाखव. तर फ्रेंड्स याच्यापासून जे बनणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार. तर ब्लॉग नक्की पाहाल. फ्रेंड्स तिथून जात होतं आम्हाला झोपडी वगैरे दिसली. जसं की मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, या ठिकाणी जे लोक असतात ते म्हणजे इथं कामधंद्यासाठी आलेले असतात, कामधंदा पाहतात. तर फ्रेंड्स आता नवीन रस्त्याने एक्सप्लोअर करत जात आहे. हे मंदिर गेलं मागे. तर या ठिकाणी घोडे आहे, पाहू शकता तुम्ही. सगळे घोड्याचं व्ह्यू. ही जात आहे पुढे. ओ मॅडम थांबा जरा. किसी के लिए नहीं रुकते, हमारे लिए रुका करो. तर फ्रेंड्स फिरून आलेलो आहे. आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही श्री गणेश मंदिर, स्थापना 2004. हे माझ्या घराच्या मागेच आहे. इथं लहानपणी खूप खेळलेलं आहे मी. हे पण तू पण येत होती लहानपणी. तर आता ही या घराची बॅक साईड इथून जाते घरी. तर फ्रेंड्स काल ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ते येल्लो कलरचे बर्ड्स दाखवले होते. आता त्याला फ्लावर्स आलेले आहे, पाहू शकता तुम्ही. मला दाखवतो. हे या ठिकाणी पाहू शकता जे काल बर्ड्स होते ते पूर्ण उमललेले आहेत. एक कंप्लीट फ्लावर तयार झालेले आहे. किती आहे? 4 आणि 2 6. पाहू शकता किती मस्त दिसतात ते. फ्रेंड्स आई करत आहे या ठिकाणी महादेवाची पूजा. तर फ्रेंड्स आता करायचा नाश्त्यामध्ये आज उपमा. तर फ्रेंड्स आता पाणी पडत आहे बाहेर. पाण्याचं वातावरण तयार झालं होतं, हवा वगैरे सुटली होती जेव्हा बाहेर बसून होतो. तर आता बाहेर पाणी येत आहे, जास्त नाही आहे, थोडं येत आहे. मला दाखवतो मी पाणी. तर फ्रेंड्स आता बनवलेली आहे मॅगी. आता खातं मॅगी. संध्याकाळची टाईम झाला, 7 वाजता. मस्त पाणी पडलं की मॅगी खायची मजाच काही वेगळी असते. बरेच दिवस झाले खाल्ली नव्हती, तर आता खातो मॅगी. तर फ्रेंड्स आता करत आहे जेवणामध्ये पालक पराठे आणि कढी. तर चला आता जेवण करतो. तर या ठिकाणी 2 घोडे दिसले आम्हाला गवत खात आहे ते. एक व्हाईट कलरचा आणि बाजूने ब्राऊन कलरचा आहे.